नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर आज आहे बघा सोमवार। तर सोमवार असल्यामुळे म्हणलं आज महादेवाला जावं। महादेवाला बरेच दिवस झाले गेलेलो नाही। तसं अनेकदा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मी जात असतो या, पण लयशी व्हिडिओ काढत नाही, कवचित कधी तर व्हिडिओ घेत असतो या। तर आज म्हणलं पावसाचं वातावरण बी आहे, रात्री पाऊस झालाय चांगला, तर जरा हिरवळ दिसायला लागली सगळीकडे, तर म्हटलं व्हिडिओ घ्यावा आज। तर आता अजून महादेवाकडे काही गेलेलं नाही, जायचं आहे। पण त्याच्या आधी हवा इथं बेलाचं झाड आहे, बेलाच्या झाडाखालीच मी उभा आहे। इथनं आधी बेल घ्यायचा, बेल घेऊन फुलं वगैरे घेतलेले आहेत मी थोडेफार, इथनं बेल घेऊन मग महादेवाला जायचं। तर रात्रीचा पाऊस झालेला त्यामुळे वातावरण बागाच झालं आहे, हिरवगार वातावरण झालं आहे, रानं भिजलेली आहेत चांगली। तर चला आता बेल घेऊया आधी। ही बेलाचं झाड आहे बघा, ही बेलाची फळं, ही बेलाचं फळ आहे। बेलाचं फळ काय आपल्याला घ्यायचं नाही, बेलाचं पाणी घ्यायचं आहे। तर खालनं काय हाताला येत नाही ती बेलाची पानं। तर आता बेलाचं झाड राहिलं वर, आणि खाली इथं मुळे आहे बघा, त्या मुळीला इथं फुटवा आलेला आहे, त्याचंच बेल मी तोडून घेतलेला आहे। अजून एक 2-4 बेलाची पानं घेणार आहे। तर एवढी बेलाची पाने घेतलेली आहेत बघा। तर आता आपण बेल घेतलेले आहेत, तर चला आता जाऊया आपण महादेवाच्या मंदिराकडं। सातारा पंढरपूर रोड पिलीव घाट या ठिकाणी ही मंदिर आहे। तर आता महादेवाच्या मंदिरापाशी आधी बघा, सातारा पंढरपूर रोड पिलीव घाट आहे। घाट अजून 1 किलोमीटर पुढं आहे। रस्ता बी चांगला आहे, डांबरी रस्ता झालेला आहे। इकडं तलाव भरलेला आहे बघा, पाऊस चांगला झाला आहे इकडं सुद्धा। चांगलं वातावरण झालंय पावसामुळं, आणि डोंगराच्या भागात एक नंबर वाटतंय। तिकडल्या साईडला बी डोंगर आहे, आणि ह्या बाजूला आणि ह्या बाजूला डोंगर आहे। त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये महादेवाचं मंदिर आहे, बारकचं मंदिर आहे, त्यामुळे इथं काय अजून दिसून येत नाही। तर आता बरेच जण तिथं आलेले आहेत महादेवाचं दर्शन घ्यायला, गाड्या लागलेल्या आहेत बघा। तर हे आहे महादेवाचं मंदिर। तर आता आपण चाललोय खाली, महादेवाच्या मंदिराच्या समोर एक बारव आहे, त्या बारवापाशी जाणार आहे। हे डोंगरातल्या दऱ्या खोऱ्या आहेत। आजच्या पावसानं वातावरण एकदम थंडगार आणि मस्त वातावरण झालंय का। पावसामुळे झाडासनी तेज आलंय चांगलं, झाडं सगळी हिरवीगार झालेली आहेत। आणि इथं समोर आता खाली बारव आहे, तर ती बारव बघूया। बघा इकडून पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत, ही पाणी डोंगरातनं खाली वाहत येतं या, आणि ह्या बारवतनं सुद्धा पाणी असंच खाली गेलं। तर मला तर वाटतंय पाण्याची थोडी बारीक धार चालू आहे, ही पाण्याची धार आहे ती बारवतनं येत असली पाहिजे आहे, पण बघू आपण। नाही, बारवतनं नाही, डोंगरातनं येते या, कारण बारव ह्या साईडला राहिली इकडं। बारव ह्या वाहित आहे, ह्या झाडाच्या पाठीमागं बारव आहे, आणि पाणी हितनं चालू आहे, हितनं बी चालू आहे, आणि ह्या बाजूला बी पाणी चालू आहे। तर हिकडं जे पाणी येतंय ही डोंगरातनं येते या, ही डोंगराकडलं पाणी आहे, वर डोंगर आहे, आणि डोंगराच्या पायथ्याला खाली इथनं पाण्याचा पाझर फुटलाय।
पाणी चालू आहे. ही राहिला वर डोंगर आणि ह्या बाजूला राहिली बारव. दगड रचलेले दिसतात या ठिकाणी बारव आहे. तर शिकंड जे पाणी येतं ही बारवतलं पाणी आहे. आता बारव बघूया. हा तर बारव सुद्धा भरलेले आहे बघा. हिचा आकार बघा कसा आहे. महादेवाच्या पिंडीचा आकार आहे ह्या बारवाचा. जशी महादेवाची पिंड असती तसाच आकार ह्या बारवाला सुद्धा दिलाय. ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे कोणी काहीतरी बांधून टाकलेलं आहे आणि पाण्यानं भरलेले खोलवे आहे. उन्हाळ्यात सुद्धा ह्या बारवाला पाणी राहतं या थोडं का म्हणा पण राहतं. इकडं सीताफळीची झाडं आहेत बघा किती एकदम हिरवीगार सीताफळीची झाडं झालेली आहेत. भरपूर सीताफळीची झाडं आहेत. तर इथनं वर आता महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूलाच आणि इकडं सातारा पंढरपूर रोड आहे. ह्या रोडला लागून महादेवाचं मंदिर आणि ही बारव आहे. तर आता आपण बारवपासून वर मंदिराकडे निघालोय आणि समोर जे तुम्हाला हापसा दिसतो या तेव्हा ही हापसा. इथं पाण्याची व्यवस्था आहे. उन्हाळा पावसाळा कुठलाही ऋतू असू द्या ह्या हापशाला इथं पाणी सदैव असतं या. तुम्हाला दाखवतो पाणी ह्याला. उन्हाळ्यात सुद्धा ह्याचं पाणी कधी बंद पडलेलं नाही. म्हणजे आत्तापर्यंत बंद पडलेलं नाही. बघा पाणी.